नमस्कार. ज्या क्षणाची आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजे MPSCने 2026च्या राज्यसेवा परीक्षेची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ज्यांना सरकारी नोकरीत करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी ही एक प्रचंड मोठी संधी आहे. चला तर मग या सादरीकरणात आपण या जाहिरातीतील प्रत्येक लहान मोठी गोष्ट समजून घेऊया, जेणेकरून आपली तयारी पहिल्या दिवसापासूनच योग्य दिशेने सुरू होईल. आणि आपण हे सगळं कुठून सांगतोय तर थेट आयोगाच्या या अधिकृत जाहिरातीतून. म्हणजे इथे सांगितलेली प्रत्येक माहिती ही 100% खरी आणि विश्वासार्ह आहे, त्यामुळे निश्चिंत रहा. आणि सगळ्यात आधी जो आकडा आपलं लक्ष वेधून घेतोय तो म्हणजे 77. हो, बरोबर ऐकलंय. MPSCने यावर्षी तब्बल 77 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनामध्ये एक प्रतिष्ठित करिअर घडवण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. आज आपण काय काय बघणार आहोत तर आपण एका उमेदवाराच्या नजरेतून हा संपूर्ण प्रवास समजून घेऊ. सुरुवातीला संधी काय आहे हे पाहू, मग अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा बघू, त्यानंतर पात्रता काय लागते ते तपासू आणि शेवटी अर्ज कसा करायचा हे देखील जाणून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून. ह्या मोठ्या भरती मोहिमेत नक्की कोणती पदं आहेत आणि कोणत्या विभागांमध्ये संधी आहेत हे आता आपण पाहूया. इथे बघा, पदांचं विभाजन अगदी स्पष्टपणे दिलंय. सामान्य प्रशासन विभागात राज्यसेवेच्या तब्बल 69 जागा आहेत आणि महसूल व वन विभागात महाराष्ट्र वनसेवेसाठी 28 जागा आहेत. आणि ही पदं म्हणजे काही साधीसुधी नाहीत. इथे बघा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, सहाय्यक संचालक, उद्योग अधिकारी म्हणजे क्लास 1, क्लास 2च्या कितीतरी प्रतिष्ठित पोस्ट्स आहेत. यावरूनच कळतं की करिअरसाठी किती वेगवेगळे दरवाजे उघडले आहेत. बरं, आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे तारखा. या तारखा तर कॅलेंडरमध्ये आत्ताच्या आत्ता अधोरेखित करून ठेवा, कारण ह्या चुकल्या तर सगळंच चुकू शकतं. या तारखा व्यवस्थित नोंदवून घ्या. अर्ज भरायला सुरुवात होते 29 डिसेंबर 2025ला. अर्ज करण्याची आणि ऑनलाईन पैसे भरण्याची शेवटची तारीख आहे 20 जानेवारी 2026. आणि समजा तुम्ही बँकेतून चलन भरणार असाल तर त्यासाठी तुम्हाला 22 जानेवारीपर्यंत वेळ मिळेल. ठीक आहे, आता जरा स्वतःकडे बघायची वेळ आली आहे. म्हणजे ही संधी तर उत्तम आहे, पण आपण त्यासाठी पात्र आहोत का हे तपासावं लागेल, नाही का? चला तर मग पात्रतेचे निकष काय आहेत ते पाहूया. तर मग प्रश्न हा आहे की MPSC 2026साठी लागणाऱ्या सगळ्या अटी तुम्ही पूर्ण करता का? चला, याच प्रश्नाचं उत्तर आपण आता मिळवूया. सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात महत्त्वाची अट, तुमच्याकडे एका मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक आहे. ही झाली मूलभूत पात्रता. हो, पण काही खास पदांसाठी काही वेगळी तांत्रिक पात्रता लागू शकते. ती जाहिरातीत सविस्तर दिलेली आहे. आता वयाचं बघूया. तुमचं वय मोजलं जाईल 1 एप्रिल 2026 या तारखेनुसार. खुल्या प्रवर्गासाठी वय कमीत कमी 19 आणि जास्तीत जास्त 38 वर्षे पाहिजे. आणि राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना नियमानुसार सवलत आहे, त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे आहे. चला, एकदा पटकन उजळणी करूया. तुम्ही भारतीय नागरिक आहात का? चेक. तुमचं वय बसतंय? चेक. पदवी आहे? चेक. आणि ज्या पदांसाठी गरज आहे त्यासाठी शारीरिक निकष पूर्ण करताय? चेक. जर सगळं चेक असेल तर पुढे जायला काहीच हरकत नाही. वाह, जर तुम्ही इथपर्यंतचे सगळे निकष पूर्ण करत असाल तर अभिनंदन. आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे जाऊया, म्हणजे अर्ज नक्की करायचा कसा. ही प्रक्रिया खूप सोपी आहे. फक्त 4 स्टेप्स आहेत. पहिली, ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन नोंदणी करा. दुसरी, अर्ज व्यवस्थित भरा. तिसरी, तुमची कागदपत्र अपलोड करा. आणि चौथी, फी भरून अर्ज निश्चित करा. झालं. आणि एक खूप खूप महत्त्वाची गोष्ट, कृपया लक्षात ठेवा, अर्ज करण्यासाठी फक्त एकच खरी वेबसाईट आहे, ती म्हणजे mpsconline.gov.in. दुसरीकडे कुठेही जाऊ नका, नाहीतर फसवणूक होऊ शकते. आता फी किती आहे ते पाहू. खुल्या प्रवर्गासाठी आहे 544 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी आहे 344 रुपये. हे शुल्क तुम्ही ऑनलाईन किंवा बँकेच्या चलनाद्वारे भरू शकता. तर सगळी माहिती आता आपल्या समोर आहे. जाहिरात आली आहे, जागा किती आहेत ते माहीत आहे, तारखा काय आहेत ते कळलंय आणि अर्ज कसा करायचा हेही स्पष्ट झालंय. आता खरा प्रश्न हा आहे की या सुवर्ण संधीच्या दिशेने तुमचं पहिलं पाऊल काय असणार आहे. विचार करा आणि तयारीला लागा.